रामकृष्ण हरी. या 97व्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात बघा, सोप्या भाषेत सांगतात आपल्याला, काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. त्याचा होय भूमिभार, नेणे जातीचा आचार, झाला दावेदार भोगवी अघोर पितरांसी. अखंड अशुभ वाणी, खरे नच बोले स्वप्नी, पापी तयाहून नाही आणिक दुसरा. पोट पोसी एकला, भूती दया नाही ज्याला, पाठी लागे आल्या अतिताचे द्वारेशी. काही संतांचे पूजन, न घडे तीर्थांचे भ्रमण, यमाचा आंदन सीन थोर पावेल. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरूनी गेली म्हणती मी माझे. तुकाराम महाराज म्हणतात, जो नित्यपाठ श्लोक न म्हणता, नैवेद्य न दाखवता भोजन करू लागतो त्याला श्वानाप्रमाणे मानावे. त्याला मानव जन्म मिळाला तरी त्याने तो व्यर्थ घालवला. तो बैलच होय, भार आहे वृषभ, बैलच होय. तो भूमीला नुसता भार आहे. मानव जन्माचा कुळाचार त्याला काही माहीत नाही. तो पूर्वजांचा शत्रू झाला आहे. तो त्यांना अघोर नरक भोगावयास लावतो. त्याच्या मुखात नेहमी अमंगल वाणी प्रकट होत असते. म्हणजे काय तर आपले म्हणजे आपली वाणी कशी पाहिजे, शुद्ध पाहिजे, पण त्याच्या मुखात कशी असते, अमंगल वाणी असते. स्वप्नामध्ये देखील तो कधी खरे बोलत नाही. जगात यापेक्षा पापी दुसरा कोणीच नाही. जो एकटाच स्वतःचे पोट भरत असतो. भूतमात्राबद्दल त्याच्या मनात काही दयाभाव नसतो. एखादा अतिथीद्वारी आला तरी तो त्याच्या मागे लागून त्याला हाकलून देतो. जो कधी संतांचे पूजन करत नाही, पवित्र तीर्थक्षेत्राची यात्रा करत नाही, तो म्हणजे यमाला दिलेली देणगी आहे. यमाकडून त्याला अतिशय कठोर यातना भोगाव्या लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसास भाग्याचा अनमोल मानव जन्म मिळून देखील काही उपयोग नाही. विश्वाला चालवणाऱ्या देवास विसरून प्रपंचातील सर्व गोष्टी माझे माझे म्हणत जीवन व्यर्थ घालवतो. म्हणजे आपण जर म्हणजे लहान असतानाच, आता आपल्या भौतिक शाळेमध्ये जे भौतिक शिक्षण दिलं जातं त्याप्रमाणे आपला जो परिपाठ असतो त्याच्यामध्ये आपण श्लोक पठण सुद्धा करीत असतो. म्हणजे काय तर नियमित श्लोक पठण आणि नैवेद्य न दाखवता आपण जर भोजन करू लागलो तर आपलं जीवन हे काय आहे, एखाद्या म्हणजे श्वानाप्रमाणे आहे. म्हणजे मानव जन्म सुद्धा मिळून सुद्धा काय आहे, तो व्यर्थ आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे आपण हा वारसा पुढं चालवला पाहिजे आणि आपल्या पुढल्या पिढीला सुद्धा दिला पाहिजे की नित्य नियमानं काय केलं पाहिजे, श्लोक पठण आणि भोजन करताना नैवेद्य दिला पाहिजे देवाला. कारण जो विश्व चालवणारा देवास आपण विसरून कसं चालेल, तर त्याला आपण कायम स्मरण ठेवून काय केलं पाहिजे, आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. 98व्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, कन्या गौ करी कथेचा विक्रा, चांडाळ तो खरा तया नावे. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण, यातिशी कारण नाही देवा. आशाबद्ध नये करू ते करती, तुका म्हणे जाती नरकामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात, स्वतःची मुलगी, गोमाता व कथा यांची विक्री करून जो पैसे घेतो त्याला पापी म्हणावं लागल. आणि धर्मशास्त्राप्रमाणे माणसाचे गुण आणि अवगुण ठरवता येतात. तो कुठे जन्मला किंवा जन्मला आणि कोणत्या कुळात जन्मला हे महत्त्वाचं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आशेने बद्ध झालेली माणसे जे करू नयेत ती कर्मे करतात आणि काय होतात, नरकात जातात. म्हणजे काय तर आपण आपला जन्म, जो माणूस जन्म दिलेला आहे, मानव जन्म आपल्याला जो मिळाला आहे त्याचं काय केलं पाहिजे, सार्थक केलं पाहिजे. ते कसं केलं पाहिजे, नित्य नियमानं काय केलं पाहिजे, श्लोक पठण, ग्रंथ वाचन आणि काय तर देवाला आपण देवाचं स्मरण करून आपण जीवन जगलं पाहिजे. तरच काय आहे, आपला जन्म सार्थक होणार आहे. 99व्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, भेदकासी नाड एक वेलांटीचा आड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. तुकाराम महाराज म्हणतात, विष्णू आणि शंकर हे एकाच चैतन्याचा आविष्कार असल्यामुळे त्यांच्याविषयी कोणत्याच प्रकारचा भेद किंवा वाद करू नये. शंकराच्या हृदयात विष्णू आहे आणि विष्णूच्या हृदयात शंकर. गोडी आणि साखर जसे एकरूप असतात तसे त्यांचे ऐक्य आहे. फरक करणाऱ्या माणसास फक्त एकच अडचण असते, ती म्हणजे वेलांटीची. उजव्या आणि डाव्या बाजूचे मिळून एक शरीर असते, त्याप्रमाणे शिव आणि विष्णू यामध्ये सुद्धा एकच परमात्मा आहे.